नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः त्यांचा संताप होतो आहे। ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर विविध ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत। मुंबई ठाणे जिल्हा वसई विरार असेल, कोकणचा भाग असेल, कोणत्याही रस्त्यावर गेलं की पावसात नेहमी रस्त्यावर खड्डेच पडलेले पाहायला मिळतात आणि हे खड्डे वेगवेगळे आकर्षक डिझाईनने सजलेले पाहायला मिळतात। एव्हरी टाइम किती टोल भरतात बघा, माणसं किती येतात बघा। त्या साईडला तुम्ही कव्हर करा किती माणसं येतात, पण अजून पण हा रिपेअर नाही झाला। ते रिपेअर करणं परत खड्डे, एवढे मोठे खड्डे आहे। किती बाईक जण पडतात इकडे माहिती आहे तुम्हाला। अजून पुढे या तुम्ही, पुढे पण बघा एवढे मोठे खड्डे आहे। तुमचा हात सुद्धा जाणार तिथे, एवढे मोठे खड्डे। 6 वर्ष झालं हे रोडचं मेंटेन नाही आहे। टोल नाका बरोबर घेतात आणि आम्ही रोजचं हे त्रास करताय। पॅसेंजरला विचारा काय परिस्थिती आहे तुमच्या डोळ्याने बघा, लोकांना मंत्री लोकांना दाखवा। रोजचं हेच प्रॉब्लेम झालेला आहे आता। त्यामुळे आम्हाला पावसातून तर खूप त्रास होतो। ह्या खड्ड्यातून जायला, ऑफिसला जायला नेहमी उशीर होत असतो। बस पण इकडूनच जाते नेहमी, त्यामुळे खूप त्रास होतो रोज। आता तो पुढचा रोड काल बनवलाय बघा, आज काल सकाळी या टायमाला आज जाऊन हालत बघा त्याची काय आहे। टोल पण भरायचा आम्ही, सगळंच करायचं आणि रोड यांचे क्लिअर नाहीये। प्रशासन या बाबतीत एकदम सुस्त आहे। सरकार हजारो कोटीचं पॅकेज दाखल सांगतं की मुंबई स्वच्छ करणार, मुंबई सुंदर करणार। सरकारला माझी नम्र विनंती आहे, पहिल्यांदा हे खड्डे सुंदर करा, नंतर मुंबई सुंदर करा। कॅमेरामॅन संतोष बोढारेसह शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई।